मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांतता रॅलीचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापूरमध्ये होती आणि सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशी तयारी जी आहे ती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। हा गरजवंत मराठ्यांचा लढा असून जिंकल्याशिवाय माघार नाही अशा पद्धतीचं फलक जे आहे ते या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभा करण्यात आलेल्या भव्य व्यासपीठासमोर लावण्यात आलं आहे। अखंड मराठा समाज असं देखील या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे। सोलापुरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे गोलाकार अशा पद्धतीचं स्टेज जे आहे ते या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं उभं करण्यात आलं आणि आपण बघितलं पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं मराठा शांतता रॅलीला जो प्रतिसाद मिळाला ते पाहता सोलापुरात देखील अशाच पद्धतीनं गर्दी होईल। लाखो मराठा बांधव जे आहेत ते सोलापूरमध्ये एकत्रित येईल असा अंदाज धरून भव्य अशी आणि जय्यत अशी तयारी जी आहे ती सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। सोलापुरातल्या छत्रपती संभाजी महाराज चौकातून शांतता मोर्चाला सुरुवात होईल, शांतता रॅलीला सुरुवात होईल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही रॅली जी आहे ती येणार आहे आणि या ठिकाणी या रॅलीचं जाहीर सभेमध्ये रूपांतर करण्यात आलं आहे। खरं तर सोलापूरचं संपूर्ण वातावरण आज भगवमय झालेलं आहे। प्रशासनाच्या वतीनं देखील कडक असा सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती करण्यात आली। जवळपास 1000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या रॅलीच्या पार्श्वभूमीवरती तैनात करण्यात आलेला आहे। तर प्रशासनानं आज शहरातील ज्या शाळा आणि महाविद्यालय आहेत त्यांना देखील सुट्टी जाहीर केलेली आहे। एकूणच सकाळी 11 वाजता तुळजापूरहून मनोज जरांगे पाटील हे निघतील आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रॅलीला सुरुवात होईल। या रॅलीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला देखील मनोज जरांगे पाटील अभिवादन करणार असल्याची माहिती आहे आणि त्यानंतर सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन देखील घेणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे दुसऱ्या टप्प्यामध्ये सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर, नाशिक या सर्व जिल्ह्यातून ही रॅली जी आहे ती जाणार आहे आणि जवळपास 7 जिल्ह्यातून जाणाऱ्या या रॅलीची सुरुवात जी आहे ती सोलापूरपासून होते आणि समारोप 13 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर या दुसऱ्या टप्प्याची सुरुवातीला जय्यत अशी तयारी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।